हरिओम. नवीन वर्षात चुकूनही कोणाला देऊ नका ह्या वस्तू. माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. ह्या आपण दिल्या तरच, उसण्या जरी दिल्या तरी याचा आपल्याला फटका बसतो, म्हणजेच आपली आर्थिक नुकसान होते. कोणी कितीही मागू द्या, ह्या वस्तू देऊ नका. तर तुम्ही म्हणताल, असे कसे? कोणी जरी आपल्याला अडचणीत काहीतरी मागितलंय तर आपण द्यायचेच नाही का? आपण नेहमी केले पाहिजे, कोणाला मदतीचा हात दिला पाहिजे. पण आपण ही गोष्ट त्यांना दिली तर त्यांना त्याची खरंच गरज आहे का, हे जाणून घेतलं पाहिजे. काही गोष्टी अशा असतात की त्यावर आपले भाग्य अवलंबून असते. ते नाही दिले तर बरं, किती जवळचं असलं तरी बघा, मी तुम्हाला माहितीही सांगते. तुम्हाला जर परत असेल बघा, नाही तर सोडून द्या. आयुष्यात अनेक वेळा आपण देवाणघेवाण करतो, तर ह्या सगळ्या सामान्य गोष्टी आहेत. त्याचा आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे आपण विचार करून कोणाला वस्तू देताना लक्षात घ्यावी. तरच बघूया कोणत्या वस्तू आहेत. एक म्हणजे पेन. ही सरस्वतीचं प्रतीक आहे, त्यामुळे ते पेन कोणाला देणे हा वास्तुशास्त्रानुसार चुकीचे आहे. पेन म्हणजे आपल्या चांगल्या कामाचे, हिशोबाचे साक्षीदार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे झाडू. लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे. झाडूच्या साह्याने बघा, आपण घरातील कचरा स्वच्छ करतो, म्हणजे नकारात्मक काढून टाकतो. व आपल्या पाय जरी लागला तरी आपण त्याच्या पाया पडतो. शक्यतो आपण पाय लागूच देत नाही. लक्ष्मी पूजनाला आपण झाडूची पूजा करतो. हे लक्ष्मीचे प्रतीक. तुम्ही कोणालाही देऊ नका. दिला तर लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. पुढची गोष्ट म्हणजे मीठ. वास्तुशास्त्रानुसार चंद्र आणि शुक्राच्या संबंधित आहे. हे मीठ सुद्धा लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. मिठाची उत्पत्ती ही समुद्रातून होते. मीठ जर कोणाकडून घेतले असेल किंवा दिले असेल तर आपल्या कुंडलीत दोष आढळतो व खर्चाचे प्रमाण वाढते. मीठ पूर्ण घरातील संपू देऊ नका. संपवायच्या आधीच आणून ठेवा, ह्यामुळे बरकता वाढते. दुसरी गोष्ट म्हणजे घड्याळ. हातातील असो किंवा भिंतीवरचे घड्याळ कोणालाही देऊ नका, कारण माणसाचा चांगला आणि वाईट काळ हे सांगून येत नाही. आपले आयुष्य हे वेळेवरच अवलंबून असते, म्हणून आपली वेळ ही कोणालाही देऊ नका. बघा, आपण बाळ जन्मल्यावर कसे टाईम बघतो, तो चांगला आहे का, तसेच आपली जी घड्याळ आपण कोणाला देतो तेव्हा आपला सुवर्ण संधीचा वेळही त्यांच्याकडे जातो. आपले काम होत नाही, मग आपणच म्हणतो की मी एवढे सगळं करतो पण माझा कामच होत नाही. आपण कोणाला घड्याळ गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ नये. असे दिल्याने आपले कालचक्र बिघडते. म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी काळजी घेतली पाहिजे. व या बदल्यात दुसरी मदत करायची झाली तर त्यांना आपण जेवणाचा डब्बा देऊ शकतो. दवाखान्यातील संबंधित मदत असेल तर तीही करू शकतो. फक्त ह्या सांगितलेल्या गोष्टी टाळाव्यात. तर करून बघा. रामकृष्ण हरी. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.